गव्हर्नमेंटाक पयलींच सांगलेलें रातचो ट्रान्सपोर्ट आहा न्हू तो धोकादायक आसा आनी लोकांक त्रासदायक आहा तुमी तो चालू करूं नाका पयलींच हांवें इन्स्ट्रक्शन दिल्लें तरी पण तेंच्यांनी आमी एक करून पळयता त्या उद्देशान ट्रक ओनर्स एसोसिएशन आनी तेंचे कितें फ्री गजाल जात तेंच्यांनी चालू करून पळयला पण तेजेर काही दिसांनी लोकांनी विरोध हाडलो बंद जालें आनी अजूनय बंद आसा तेच्या नंतर एक बैठक जाली आनी त्या बैठकीन नवो ट्रान्सपोर्टाचें टायमींग ठरोवपाक लागून आमी एक बैठक इन द ऑफिस ऑफ डेप्युटी कलेक्टर कुचेलो त्या घेतली आनी तेच्या नंतर तेजे मिनिट्स जे आसा ते डायरेक्टर ऑफ मायन्स अँड जिओलॉजीक पावयल्ले आसा ह्या संदर्भान जे टायमिंगाचो वेळ तेंच्यांनी धरला ती सकाळी 5:30 ते रातचे 10 पर्यंत असं तेंच्यांनी टायम सजेस्ट केल्लो आसा आतां पळोवया सरकार आनी म्हणजे मायन्स अँड जिओलॉजी कोर्टाचे सगळी मान्यता वगैरे घेवन ते टायमिंगाचेर ताका दिता प्ले करपाक काय ना ते आमकां ठरवूं कळटलें तुम्ही मुख्यमंत्र्या कडेन हाचे कितें उलोवप बीन केल्ले मायन्स असलें हय आमी उलोवप केल्लें की ही जे रातचे जे टायमींग आहा न्हू ते लोकांक पसंत ना आनी हेजेर विरोध जातलो तेन्ना तो विरोध जाल्या नंतर मागीर ते बंदूय जालें सो जेन्ना मायन पयलीं घेतले तेन्ना ट्रान्सपोर्टेशन चालू आशिल्लें तेन्ना सेम रुटा वयल्यान वयताले सेम रुटा तो विरोध जाता त्या जमनीक लागून विरोध जाता म्हणजे जे कोण स्थानीक शेतकरी जे आसा तेंच्यांनी जे आपले कन्सर्न आहा ते थंय रेज केल्ले आसा हाजो अर्थ की त्या शेतकारांक कितें कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय ते तेंच्या म्हणण्यानुसार आनी तेंच्या इच्छेनुसार मेळना तांकां जितलें जाय त्या पद्दतीन तांकां मेळना म्हणून ते थोडोसो विरोध जाता इन्स्पेक्शन थोडेशे भितर जे कोण सहमत आसा तेंच्यांनी ऑलरेडी घेवपाकूय स्टार्ट केल्लें आसा इन्स्पेक्शन जालें तेन्ना सगळ्यांक कन्सर्नान घेवंक ना म्हणून अशें ते म्हणटा ना तशें ना तसो विशय कांय ना जो रूट गेली कितलींशींच वर्सां डेपो मायनींग चलयताले तोच रूट सेम रूट आहा सगळ्यांक विश्वासान घेवन किंवा सगळ्यांचें मत जाणूनच तो ट्रान्सपोर्ट परत चालू केल्लो पण काही लोकांनी जो विरोध दाखयला न्हू तो फक्त आपले मागण्यो पूर्ण जायना की जसो तांकां ती डिमांड आहा त्या मोबदलो मेळपाक जाय हो मेळना म्हणून तेंच्यांनी तो विरोध दर्शवलेलो आसा ज्या रुटाची एनवायरमेंट क्लियरन्स तेंच्यांनी घेतिल्ली आनी त्याच रुटाक आतां पार्टेक तेंचें शेत आसा पूण त्या कंपनीन जेन्ना एनवायरमेंट क्लियरन्स घेतिल्ले तेन्ना कशी तेंकां परमिशन मेळ्ळी आसली त्या रुटाक कंपनीन सगळो अभ्यास करता आसतना जसो रूट तांच्यांनी मार्क केल्लो आसा त्याच रुटाचेर तेंच्यांनी अभ्यास केल्लो आसा आनी एनवायरमेंट क्लियरन्स सुद्दां मेळटा आसतना सगळ्या लोकांक ग्रामस्थांक विश्वासान घेवपाचो प्रयत्न कंपनीनूय केल्लो पण काही जे गोश्टी थंय जेन्ना ओपन हियरींग आसता न्हू त्या थंयसर त्या स्पॉटाचेर उद्भवना म्हणून ते प्रश्न परत रियकरन्स जाता जाता EC दिवच्या पयलीं समजा जर हे विशय जर थंय एड्रेस जाल्ले की आमचो ना आमच्या त्या शेतांतल्या रस्त्याक आमचो विरोध आसतलो जाल्यार कंपनी उड्याव थॉट इन अदर वे म्हणजे किंवा सरकार ताका मान्यता दितलो आसलो काय ना हें सुद्दां एक प्रश्न चिन्ह आसतलें पण त्या टायमार कोणी थंयसर आपलो विरोध आहा तो थंय कोणी दर्शकूं ना एनवायरमेंट क्लियरन्स त्याच रस्त्याक दिला हय, हय. पळय तरी रूल तेंच्यांनी हे केले आसता ना त्याच शेताक आशिल्लो म्हणटा एनवायरमेंट क्लियरन्साचो रस्तो एनवायरमेंट क्लियरन्स ज्या रस्त्याक तेंच्यांनी गॅप दिल्लो त्याच शेत रस्त्याक आसून आसा न्हू. थंयसर एनवायरमेंट क्लियरन्स कशें मेळ्ळें त्याच रस्त्याक आतां तो विरोध जाता कित्याक आता तशें जो रस्तो तेंच्यांनी इतले दीस पासून वापरला त्या सेम रस्त्याक दिला असो तो हे आसा संदर्भ आसा दुसरो जर तेंच्यांनी जर ऑप्शन सोदलेलो जाल्यार थंय एनवायरमेंट क्लियरन्स दिता आसतना तांकां खंय फाटी फुडें विचार करचो पडटा पण जो रूट पयलीं पासून जी कंपनी वापरता तोच रूट तोच सेम रूट तोच सेम रूट सेम रूटाक आतां पळय ऑब्जेक्शन जावपाक तुका सांगलें हांवें रिजन कित्याक जे शेतकार आहा तेंचे जे मालक आसा तांकां जो तेंची इच्छा आसा त्या प्रमाणे तांकां तें कम्पेन्सेशन मेळना म्हणून कदाचित हांव खरेंच डायरेक्टली नकळो तेंचे विचार आसतले अशें कदाचित तेंचे विचार तशे आसूं शकता तांकां बेटर कम्पेन्सेशन मेळपाक जाय अशें आसूं शकता मायनिंग ट्रान्सपोर्टेशन खास कॉरिडॉर आसलो तो एक विशय खूब पयलीं पासून हे आसा की एक खास कॉरिडॉर म्हणटा तांकां ट्रॅवल ट्रकां खातीरूच आसचो आसो विलेजींतल्यान खंयसरूच वयचें न्ही अशें एक कोर्टानूय हें आसा
आता सरकार जे निर्बंध घालता मायनिंग सुरू करच्या पयलीं त्या मायनिंग कॉरिडॉर आसपाक जाय आसपाक जाय ते पयलींच ठरलेले वयता आनी ह्यो ज्यो मायनिंग वेगवेगळ्या लोकेशनाचेर चलता तेंचे एक लोकेशन डायरेक्ट जे लोडिंग पॉयंट आसता त्या लोडिंग पॉयंटाक वचून जर पावतलो मायनिंग पॉयंटाचेर जे प्रोडक्शन प्लांट हे आसता एरिया आसता थंयसून जर डायरेक्ट डिस्पॅच पॉयंटाचेर जर वयतलो जाल्यार खंय तरी पब्लीक एरियेसून वयचें पडटा हे दिवपाचें आमचें काम सरकार करता सरकार ठरयता मायन्स एंड जिओलॉजी ते स्टडी करून ठरयता आनी त्यामुळे ते सगळे ह्यो गोश्टी घडटा कॉरिडॉर जर तुमी म्हणटा पळय स्पेशल कॉरिडॉर करपाक जाय जाल्यार ते इन द लॉंग रन आमच्या सरकाराक तसो विचार करचो पडटा पूण तुमकां दिसता असं आसपाक जाय कारण आतां म्हजें वैयक्तीक मत कशें आसा आतां बारीक ते जेन्ना मायनींग एरिया बारीक सगळो आसता आनी एखाद्या एरियेसून जर लोडिंग पॉयंट जो आसता तो फक्त नदीच्या काठीत आसपाक जाय कित्याक थंयसर ताका बोट लोडिंग बार्ज लोडिंग करपाक मेळपाक जाय आनी अशा एरियेचेर समजा थोडोसो जर भाग गांवांसून वयता किंवा पब्लीक रोडासून वयता जाल्यार ते एलाव करप काय ना करप आनी ते कित पर्यंत लोकांक धोकादायक आसूं शकता हे पळोवनूच ते इसी दितात सगळ्यो गोश्टी मायन्स डिपार्टमेंटान सगळं ठरोवचें आसा आता ओबीसी आहा तो कसो मिटतलो फुडें कित्याक मायनींग तर सुरू जावपाक जाय मायनींग ऑलरेडी एक्टिविटीज चालू आहा तो ट्रान्सपोर्ट कंप्लीट बंद जाला असोय बी ना रातचो ट्रान्सपोर्ट बंद जाल्लो आहा दिसाचो ट्रान्सपोर्ट चालू आसा लोकांक त्रास जावंक येना म्हणून जे सजेशन आमी दिल्लें त्या पद्दतीन रातचो ट्रान्सपोर्ट बंद जाल्लो आसा दिसाचो जो ट्रान्सपोर्ट आहा तो चालू आसा पण तेंचे प्रोडक्टिविटी वाडपाक लागून तेंच्यांनी जे प्रयत्न केल्ले आहा की नंबर ऑफ ट्रिप्स वाडपाक जाय ताका लागून हे टायमींग थोडेशें वाडोवन दितले काय ना हे मायन्स एंड डिपार्टमेंट ठरयतले आनी दिवंक ना जाल्यार त्याच पद्दतीन ताका चलोवचें पडटा मागीर ते वायेबल जातले ना जातले ते डिपार्टमेंट